स्वराज्य संस्थापक सच्चरित श्री शिवराय वेदांप्रमाणेच अनंत आणि पवित्र आपले चरित्र आणि चित्र आम्ही पामर आपले यथार्थ दर्शन म्हणूनच ही वाकडी सेवा आपल्या चरणी अर्पण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभ्रमामि युगे युगे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर अत्याचार नष्ट करण्यासाठी अवतार घेईल. आणि मग तसंच झालं. शिवनेरी गडावर एका नव्या सूर्याचा जन्म झाला. गडावरील देवी शिवाई म्हणून नामकरण सोहळ्यात नाव काय ठेवणार? शिवाजी.
मी तानाजी मालुसरे जय जवान. मी गोदडी पिता जय जवान. मी देशमुख जय जवान. पाचवी सहावी चालते त्यात नाही त्यांच्याच नाही होत नाव सांगतो तुला महाराज सरसेनापती नेतोजी पालकर आले. मुद्रा घ्यावा महाराज. नेतोजी काका तातडीने आला. होय महाराज, खबरच कशी आहे का? काय झालं महाराज? अफजल खान स्वराज्यावर चालून येतोय. एक ना एक दिवस हे होणारच, हे माहिती होतं आम्हाला. पण या प्रसंगी तुमचा सल्ला काय? महाराज, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. आपण काही दिवस दुसरीकडे निघून जावं. खानाला आम्ही घेतो अंगावर. काय बोलत नेतोजीराव? अहो साहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव महत्वाचा. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत तथाच आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. आओ खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. कोण नजारा गहिरी जिरा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. कटारीचा वाद त्यानं केला, कटारीचा वाद त्यानं केला. खरं खरं वाजय झाला, खरं खरं वाजय झाला. चिलखत होता अन्नाला, चिलखत होता अन्नाला. खानाचा वर फुका गेला, खान येडपडला. इतक्यात महाराजाला पोटामांडी पिछवा ठेकेला, पोटामांडी पिछवा ठेकेला. वाघनं खाचा मारा केला, वाघनं खाचा मारा केला. तारा तारा फाडलं पोटाला, तारा गेला खानाचा कोटा. भाई रे भाई रे आला जी, भाई रे आला जी.
आमच्या लाडक्या कोंढाण्यावरचे मुघलांचे निशाण आमच्या डब्यात तिखटाप्रमाणे चुकते. पुढच्या एका मासात जर कोंडाणा तुमच्या चरणाशी नाही पाहिला तर नाव शिवबा नाही सांगणार. महाराज सुभेदार तानाजी मालुसरे आणि शेलार मामा आले. सोबतीला सूर्याजी मालुसरे पण आहे. मुद्रा घ्यावा महाराज. सुभेदार आज सेलार मामांना घेऊन आला आणि सोबत आमच्या सूर्याजीला पण आणलं. काही विशेष? राजा आपण काय अवतार धाडणार नाही. त्यांच्या देवकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी. याचा अवतार घेऊन आले तिथे. असं होय. रायबाचं लगीन सून कुठली? औसा का उगा विषय बदलताय? आपल्या लेकराशी असं वागतं म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमतची देवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिल्ह्या उठवायच्या. अहो तसं नाही. तसं नाही तर मग कसं राज? मला बाई सांगा तर असं का होऊन मला वगळून मस्तच बसली? अहो तुमच्या घरी मंगल कार्य का? राज सौराज्य परीस मोठं मंगल कार्य राज या शब्द इथल्या मातीचा कर्णिकांत सौगंध ठेवण्यासाठी या बालुसऱ्याच्या अंगातला रक्ताचा शेवटचा खेळ निघाला. जय भवानी. ते काय कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचा पान म्याच उचलला. पण तानाजीराव रायबाचं लगीन. राज आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालतील, पण रावसाहेबांचं पाय कोंढाण्याच्या दगडी पाय ठेवणारा लागायला जाऊ. या बोगल्यांना मराठी काय लिहिता येते दाखवून देऊया. चला कोंढाणा घेऊया. आपण एवढा गोड घेतला पण कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. आणि आमचा तानाजी कुठे आहे? तो आम्हाला सामोरा कसा गेला नाही. गड आला पण आमचा सिंहासारखा तानाजी गेला. आजपासून कोंढाण्याचे नाव सिंहगड.
श्री श्री छत्रपती शिवाजी